हाय एव्हरीवन, आज मी सांगणार आहे तुम्हाला स्क्रबिंग फेशियल. पहिले मी आहे ना 3 मध्ये ग्लोईंग फेशियल झालेलं आहे आपलं. नंतर फेशियल विषयी माहिती झालेली आहे, महत्त्वाचे नियम. आता मी सांगणार आहे तुम्हाला स्क्रबिंग फेशियल. स्क्रबिंग फेशियल म्हणजे काय, कुठल्या स्किनवरती स्क्रबिंग फेशियल केले जाते, कोणाला करू नये, आणि स्क्रबिंग फेशियलमध्ये साहित्य काय काय असतात ते सगळं मी डिटेल इन्फॉर्मेशन सांगणार आहे आणि पद्धत पण सांगणार आहे. स्क्रबिंग फेशियल म्हणजे खरवडणे. स्क्रब म्हणजे खरवडून काढणारे फेशियल. काय खरवडून काढायचे तर मृतपेशी, धूळ जे स्किनवर साठून राहिलेले आहेत, ती त्वचेतील घाण पूर्णपणे काढून टाकली तरच त्वचा सुंदर, निथळ, पारदर्शक बनू शकते. त्यासाठी पार्लरमध्ये स्क्रब फेशियल करतात. म्हणजे जे स्किनमध्ये मृतपेशी, धूळ, जंतू, तेलकट आहे ना, म्हणजे नाही का स्त्राव, जमलेले ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, जे त्वचेवर साठून राहिलेले आहेत, ते त्वचेची घाण पूर्णपणे काढून टाकणे म्हणजेच त्वचा सुंदर, निथळ, पारदर्शक बनू शकते. त्यासाठी पार्लरमध्ये काय केलं जातं, स्क्रबिंग फेशियल केले जाते. कुठल्या प्रकारच्या त्वचेसाठी जे तेलकट आहे, त्वचेवर मृतपेशी साठवून राहिलेले असणे, त्वचेवर ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असणे, त्वचा खरखरीत असणे, त्वचेवर पिंपल्समुळे डाग व खड्डे असणे, ह्या स्किनसाठी आपण येणं स्क्रबिंग फेशियल सजेस्ट करू शकतो. ज्यांची तेलकट स्किन, मृतपेशी, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आहेत, त्वचा खरखरीत आहे व पिंपल्समुळे डाग आणि खड्डे झालेले असतात ना, त्यांना आपण स्क्रबिंग फेशियल सांगू शकतो. कुठल्या स्किनवर करू शकत नाही, संवेदनशील, पातळ त्वचा व मुरमे किंवा मुरमे ज्यांच्यावर म्हणजे नाही का पिंपल्स आलेले असतील ना, तर त्यांना स्क्रबिंग फेशियल आपण करू शकत नाही. त्याच्यासाठी साहित्य काय काय लागते, क्लिन्झिंग मिल्क, ॲस्ट्रिंजन, कापूस, कॉटन, चांगल्या प्रतीचे चांगल्या कंपनीचे स्क्रब, ऑरेंज किंवा कोरफड जेल, 6 ऑरेंज हर्बल क्रीम, ऑरेंज किंवा हर्बल फेस पॅक, स्टीम मशीन, टिश्यू पेपर, नॅपकिन, ॲप्रन. परत मी सांगते, क्लिन्झिंग मिल्क, ॲस्ट्रिंजन, कॉटन, चांगल्या प्रतीचे स्क्रब, ऑरेंज किंवा कोरफड जेल, कोरफड हर्बल क्रीम, ऑरेंज किंवा हर्बल फेस पॅक, स्टीम मशीन, टिश्यू पेपर, नॅपकिन, ॲप्रन असे आहेत ना साहित्य लागतात. आणि हेअर कॅप 12 साहित्य लागतात. पद्धत आपण पाहणार आहे, कशा पद्धतीने आपण स्क्रबिंग फेशियल हे करू शकतो. ते क्लायंटला ॲप्रन किंवा कॅप घालून ट्रीटमेंटसाठी तयार करणे. पहिल्यांदा क्लायंटला ॲप्रन द्यायचं, कॅप घालायला द्यायची डोक्यामध्ये आणि ट्रीटमेंटसाठी तयार करणे. चेहऱ्यावर क्लिन्झिंग करून घ्यावे. फक्त 2 मिनिटे चेहऱ्यावर वाफारा देऊन त्याचा उबदारपणा व ओलसर करून घ्यावा. चेहऱ्यावर क्लिन्झिंग करून घ्यावे. फक्त 2 मिनिटे चेहऱ्यावर वाफारा देऊन त्वचेचा उबदार व ओलसरपणा करून घ्यावा. एक चमचाभर स्क्रबिंग पूर्ण चेहऱ्यावर डॉट देऊन लावावे. म्हणजे नाही का, 1 चमचाभर आहे ना स्क्रबिंग घ्यायचं आणि त्याच्या डॉट बनवून पूर्ण चेहऱ्यावरती डॉट करून ते स्क्रब लावून घ्यायचे. आपल्या हाताची बोटे पाण्यात बुडवून त्याने हळूवार चेहऱ्यावर गोलाकार स्क्रब पसरून हळूहळू चोळावे. म्हणजे बाउलमध्ये पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये 4 बॉटल असे हळूवार असे आहे ना हे करायचं, गोल राऊंड मध्ये फिरवून घ्यायचे. खूप त्याच्यावर प्रेशर वगैरे नाही द्यायचा, हळूहळू चोळावे. स्क्रबिंग मशीन वापरावे. स्क्रबिंग मशीन जर वापरावी
असल्यास त्यावर चेहऱ्यावर असलेल्या मध्यम आकाराचा ब्रश जोडून घ्यावा. मध्यम आकाराचा ब्रश स्क्रबिंग मशीन आहे ना ती बाजारात मिळते, तर ती ज्यावेळेस आपण आहे ना स्क्रबिंग लावू आणि हळूवार असं पुसून घेतल्यानंतर पुसून नाही म्हणजे लावून घेतल्यानंतर स्क्रबिंग मशीन आहे ना ती वापरायची. हा ब्रश पाण्यात बुडवून झटकून घ्यावा. तो ब्रश आहे ना पाण्यात बुडवायचा आणि तो झटकून घ्यायचा आणि नंतर स्क्रबिंग मशीनने मसाज द्यायचे. आता मशीन चालू करून हा ब्रश हळूवारपणे चेहऱ्यावर आडव्या दिशेने फिरवावा. हल्ली बाजारात अशा स्क्रबिंग ब्रश सुद्धा मिळतो. हा हाताने चालवायचा आहे. दोन्ही गाल, कपाळ, हनवटी, नाकावर हा ब्रश फिरवावा. जवळच्या त्वचेवर हा ब्रश फिरवू नये. साधारण 7 ते 8 मिनिटं असे स्क्रबिंग करावे. साधारण 7 ते 8 मिनिटं आहे ना अशा पद्धतीचे स्क्रबिंग करायचे. चेहरा पाण्याने स्वच्छ पुसावा. मग नंतर चेहरा आहे ना तो पाण्याने स्वच्छ असा पुसायचा आहे. साधारण 7 ते 8 मिनिटं असे स्क्रबिंग करावे. चेहरा पाण्याने स्वच्छ पुसावा. ऑरेंज जेल नुसते किंवा त्यात थोडेसे ऑरेंज क्रीम मिसळून त्याने चेहऱ्यावर फेशियल सारखे मसाज 20 मिनिटं द्यावे. चेहऱ्यावर ऑरेंज अथवा हर्बल फेस पॅक पाण्यात मिसळून लावावा. पॅक वाळल्यावर तो पुसून ॲस्ट्रेजनने टोनिंग करावे. 15 दिवसांनी हाच उपाय परत करावा. म्हणजे 15 दिवसांनी परत हेच आपण स्क्रबिंग सजेस्ट करू शकतो. काही जणी स्क्रबिंग मशीन चेहऱ्यावर गोल आकार फिरवतात, पण तसे करू नये. मशीनचा ब्रश हाच आपोआप गोल गोल फिरत असल्याने आपली मशीन फिरवण्याची दिशा सरळ आडवीच ठेवावी. त्याने स्क्रबिंग जास्त चांगले होते. म्हणजे गोल राऊंड मध्ये नाही फिरवायची ती मशीन. ती डायरेक्टली ती मशीनच गोल राऊंड मध्ये फिरत असते. मशीनने स्क्रबिंग करताना जास्त दाब देऊ नये. हे आहे ना टीप आहे तुमच्यासाठी. मशीनने स्क्रबिंग करताना जास्त दाब द्यायचा नाही. त्याने त्वचा फाटण्याची शक्यता असते. हाताने करत असताना बोटे वारंवार पाण्यात बुडवून मगच ती चेहऱ्यावर फिरवावी. जे वारंवार ते बोटे आहेत ना ते पाण्यामध्ये फिरवून नंतर स्क्रबिंग करत राहावे. ह्या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगितले आहे हे स्क्रबिंग फेशियल कसं करायचं ते. चला भेटू आपण आता नेक्स्ट डेला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. थँक्यू.